नायर हॉस्पिटलमधील लैंगिक छळा प्रकरणी नायर हॉस्पिटलच्या डीनवर मोठी कारवाई, डीनची अखेर बदली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर मोठी कारवाई। महाविकास आघाडीमध्ये 250 जागांवर एकमत असल्याची सूत्रांची माहिती, मात्र 38 जागांचा तिढा अद्यापही कायम। आज होणाऱ्या बैठकीत होणार महत्त्वाची खलबतं। जम्मू काश्मीरच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान सुरू, 11 वाजेपर्यंत 20% मतदान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अभिनेता गोविंदाला फोन, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडनं गोविंदाच्या तब्येतीची विचारपूस। मिस फायरमुळे पायाला गोळी लागल्यानं गोविंदा रुग्णालयात। काँग्रेस कायम अनुसूचित जातींच्या विरोधामध्ये राहिली आहे। महायुती सरकार अनुसूचित जाती जमातींसोबत आहे। भाजप आमदार अमित गोरखे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल। देवदत्त निकमांनी घेतली शरद पवारांची भेट। देवदत्त निकम आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून इच्छुक। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा लढण्यास निकम इच्छुक। लक्ष्मण हाके विरुद्ध मराठा आंदोलक वाद प्रकरणी हाकेंच्या तक्रारीवरून 25 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल। कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। महाराष्ट्रातील बीआरएस पार्टी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये विलीन होण्याची शक्यता। राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार।